नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी होमगार्ड भरती प्रक्रिया जी सुरू आहे मुंबईची, तर या ठिकाणी मुंबईची भरती प्रक्रिया झाली होती, परंतु त्या ठिकाणी भरतीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे असं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सांगणं आहे आणि त्या कारणामुळे त्या ठिकाणी पुन्हा भरती मुंबईची या ठिकाणी होत आहे असा हा विषय असणार आहे। यामध्ये चांगली बातमी अशी आहे की आपले येणारे जे काही 4-5 व्हिडिओ असतील ते तुम्हाला होमगार्डबद्दल पॉझिटिव्ह बातम्या या असणार आहेत, कारण की एकीकडे होमगार्डमध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर काही ठिकाणी अन्यायसुद्धा होत आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधामध्ये भरपूर ठिकाणी विद्यार्थी आंदोलनं करत आहेत। दुसरीकडे सरकार होमगार्डला या ठिकाणी थोडं सिरियस घेण्याचासुद्धा प्रयत्न या ठिकाणी करत आहे, तशा बातम्यासुद्धा प्रसारमाध्यमामध्ये येत आहेत। त्या सर्व असे व्हिडिओ आपण जे काही पॉझिटिव्ह व्हिडिओ आहेत, समोरील 4-5 व्हिडिओ तुम्हाला या संदर्भातले असतील। त्यातला हा पहिला व्हिडिओ असा असेल की या ठिकाणी होमगार्ड भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह यांनी आणलेला आहे। न्यायासाठी उमेदवारांचा आमरण उपोषणाचा निर्धार या उमेदवारांनी या ठिकाणी केलेला आहे। मुंबईचा विषय आहे, झालेली भरती आहे, त्या भरतीमध्ये नेमकं काय झालं या ठिकाणी बघू आपण। तर यामध्ये बघा, होमगार्ड गृहरक्षक दल भरती प्रक्रिया 2024मध्ये पात्र उमेदवारांना अपात्र केल्याच्या निषेधार्थ उमेदवारांनी नुकतीच होमगार्ड दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह लोकप्रतिनिधींची भेट घेतली। त्यावेळेस पात्र असूनही अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगत महिनाभर केवळ न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत, परंतु अद्यापही भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याचा प्रश्न अद्याप सोडवण्यात आलेला नाही आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रश्न वेळीच मार्गी न लागल्यास अखेर आंदोलन हाच पर्याय असेल असा इशारा उमेदवारांनी यावेळी दिलेला आहे। उमेदवारांची मैदानी परीक्षा ऑगस्ट अखेरीस सप्टेंबरपर्यंत घाटकोपर येथील मैदानावर घेण्यात आली होती, परंतु या भरती प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे, मैदानी परीक्षा झाली होती। त्यानंतर या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये मुंबई जिल्ह्यासाठी एकूण 2549 महिला व पुरुष सदस्य यांच्या जागा भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा मागवण्यात आले होते। त्या ठिकाणी 2247 अर्ज केले होते, मात्र त्यापैकी फक्त 321 उमेदवारांना पात्र व इतर सर्व उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते। दरम्यान आम्ही पात्र असतानाही आम्हाला अपात्र ठरवण्यात आले आहे, हा आमच्यावर अन्याय आहे असं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सांगणं होतं आणि न्यायासाठी आम्ही प्रशासन व शासन दरबारी प्रयत्न करीत आहोत। आम्हाला रोजगार मिळावा हा आमचा प्रामाणिक मुद्दा आहे आणि जिल्हा भरतीप्रमाणे स्थानिक मुंबईवासी म्हणून आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत। तर अशा प्रकारची ही माहिती आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारासुद्धा त्या ठिकाणी दिला होता आणि त्यामुळे या ठिकाणी नवीन भरती आता या ठिकाणी झालेली आहे। तसेच काही जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी भरती नाही त्या ठिकाणी आपण अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की निवेदनं द्या, त्या ठिकाणीसुद्धा भरती होऊ शकते, कारण की सध्याची जे काही वातावरण आहे हे होमगार्डसाठी पोषक आहे असं म्हटलं तरी आपल्याला चालणार आहे। फेरफार झाल्याचा संशय आहे यामध्ये। पुरुष व महिलांची मैदानी चाचणी झाल्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये मार्क त्याच जागी सांगितले जातात, तसेच त्यांची सही त्या जागी घेतली जाते व दिनांक टाकले जाते, परंतु असे काहीही येथे घडले नाही। इतर जिल्ह्याप्रमाणे मुंबईची लिस्टही लावण्यात आलेली नाही, थेट पात्र आणि अपात्र या 2 लिस्ट फक्त लावण्यात आल्या। सर्व उमेदवार आलेले आहेत अशी एक लिस्ट लावण्यात येत असते, त्याप्रमाणे अशी कोणतीही लिस्ट लावण्यात आलेली नाही। त्यामुळे थेट अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मते या भरती प्रक्रियेतील मार्कामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे असे उमेदवारांचे म्हणणे आहे। एकूण ही भरती प्रक्रिया जी आहे ही त्यावेळेस कॅन्सल करण्यात आली होती आणि आता पुन्हा मुंबईमध्ये नवीन भरती या ठिकाणी होत आहे आणि यावेळेस तरी उमेदवार त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या घेतले जातील अशी आपण या ठिकाणी आशा करूया। पुढची काही अपडेट असेल तीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पुढचे जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर येतील, ते सुद्धा पॉझिटिव्ह व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही बघायला पाहिजेत। ओके, धन्यवाद, थँक्यू।